नमस्कार मित्रांनो, आज मी आणि माझे मित्र बोरिवली नॅशनल पार्क येथे जात आहोत. नेहमीच्या मार्गाने नाही, जिथून सर्व लोक जात असतात. तर आम्ही जात आहोत खिंडीपाडा भांडूप येथून, जेथून वन विभागाची हद्द सुरू होते. जो जंगल मार्ग असून सर्वसामान्य लोकांसाठी खुला नाही. इथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आहे. या ठिकाणी गाडी थांबवणे व गाडीतून उतरणे सक्त मनाई आहे. हा रस्ता फक्त वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. हे पहा तुलसी लेक, जिथून पूर्ण मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू RDX रामदास एक्सप्लोरिंग. तर आज आपण एक्सप्लोर करायला चाललो आहे संजय गांधी नॅशनल पार्क आणि मी चाललो आहे माझ्या मित्रांबरोबर. हे माझे शाळेचे मित्र. हाय राहुल, सुभाष, अमित नेवरेकर, अमित मांडलेकर, प्रमोद सोनवणे, अमित माडिक, राजेश शिंदे. तर आता चला. ही आहे आपली जंगल सफारी बस, जी पूर्ण वातानुकूलित आहे. प्रति व्यक्ती 160 रुपये तिकीट काढून आपण याचा लाभ घेऊ शकता. तिकडे आपल्याला बिबट्या, वाघ हे सगळे दिसणार आहेत आणि त्याची मजा आपण घेऊया. बाहेरचा निसर्ग पण बघूया. अब ये कौन है बे? खूप छान असं निसर्ग आहे आणि याची मजा आपण घ्यायला इकडे आलो आहोत. इथे आदिवासी वस्ती पण आहे. आदिवासी लोक पण इकडे राहतात. आमच्याबरोबर दुसऱ्या फॅमिलीज पण. नमस्कार नितीन साहेब. चालू आहे रेकॉर्डिंग. तर आता आपण चाललोय जंगल सफारी. ही आपली बस मधली मंडळी. काय बोलते पब्लिक? ही आहे आमची कस्तुरी गँग, केकेवी गँग. घेतला शॉट घेतला. मला बघायचं मुफासा यहाँ देखो, मुफासा यहाँ देखो. नियम से तुम काबू नहीं हो, यहाँ से दूर हटो. मुफासा. अरे झोपले. तर आपण बघत आहोत वाघ. तर हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे ढाणे वाघ आणि त्यांचे 7 महिन्याचे बछडे. तर दररोज प्रत्येक वाघाला 7 किलो मांस आहार म्हणून दिला जातो आणि त्यांना लागणारा आहार मांस हा देवनारीतून आणला जातो आणि आठवड्यातून 1 दिवस म्हणजे गुरुवारी त्यांना उपाशी ठेवले जाते, कारण त्यांची पचनक्रिया उत्तम राहावी म्हणून. तर आपण सुद्धा जंगल सफारीमधून आपल्या परिवारासोबत मित्रमंडळीसोबत इथे नक्की या, हे आपले सुंदर वाघ बघण्यासाठी. प्रत्येक वाघाला त्याच्या हद्दीतल्या जागेत मुक्त संचार करण्यासाठी खुले सोडले जाते, कारण तिथे मानवनिर्मित तळ्यात ते बसून तिकडच्या पाण्याचा आनंद लुटतात. तर प्रत्येक वाघाला 1 बाय 1 मोकळे सोडले जाते. तर आपण बसमध्ये बसून याचा आनंद घ्यायचा आहे.
तर आता आपण चाललो आहे कॅट ओरिएंटेशन सेंटरमध्ये. अतिशय सुंदर असे म्युझियम बनवले आहे, जिथे तुम्हाला वाघ, सिंह आणि थोडेफार प्राणी यांचे विविध जाती आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळेल. ही आहे कॅट, मांजर. तर मांजरीला वाघाची मावशी असे म्हटले जाते. आणि हा आहे वाघ. हे मेलेले प्राणी ज्यांच्यामध्ये भुसा भरून त्यांच्यावर केमिकल उपचार करून त्यांना इथे म्युझियममध्ये ठेवले जाते बघण्यासाठी. तर इतरही पक्षी आणि छोटे छोटे प्राणी आहेत ज्यांच्यावर केमिकल उपचार करून त्यांच्यात भुसा भरून त्यांना इथे म्युझियममध्ये ठेवले आहे. तर हे नक्की पहा आणि आपल्या लहान मुलांना सुद्धा बघण्यासाठी इथे नक्की घेऊन या.
राष्ट्रीय गांधी उद्यान पुढे आता पुढची वाटचाल हा यांना थोडं जास्त माहिती आहे, आम्हाला एवढं नॉलेज नाही. जरा त्यांना जरा हे आमचे मित्र सुभाष वानखेडे आणि आम्ही चाललो आता पुढच्या वाटचालीला. आणि पुढे सगळे आपले फ्रेंड्स लोक सगळे रामदास सगळे आपण पुढे चाललोय. पुढची वाटचाल आता आपली आहे. सगळे फ्रेंड्स वगैरे पुढे पुढे चालले. पुढे आपण भेटूया. लेफ्टला चाललोय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. आता पुढे काय आपल्याला बघायला मिळेल आपण बघूया. खायला छान आहे. तर आता इथून निघताना आम्हाला हे खायचे पदार्थ दिसले आणि आमची गाडी थांबवली आम्ही. आणि हा आहे रान मेवा. याचा आस्वाद घेताना आम्हाला आमच्या शाळेतले लहानपणीचे दिवस आठवले. मधल्या सुट्टीत आम्ही बोरं, पेरू, चणे, शेंगा खूप खायचो. तर तुम्ही सुद्धा या आणि इकडचा आनंद नक्की घ्या. आणि आता आपण निघालो आहे कानेरी केव्स कडे. तर इथे आपल्या प्रत्येकाची एंट्री फी आहे 25 रुपये व 15 वर्षाच्या खालील मुलांना फ्री एंट्री आहे. तर आता आम्हाला लागली आहे खूप भूक. तर आम्ही आता बसलो आहे जेवायला. आम्ही वडेपाव सुद्धा रस्त्यात घेतले आणि सुभाषनी घरातून पिठलं भाकरी आणली आहे आणि अमितनी सुद्धा भाजी आणली आहे. तर आता आम्ही खाणार, 10 मिनिटं आराम करणार आणि रिलॅक्स. आणि खाल्ल्यावर इथे कचरा करू नका आणि आपल्या सामानांची काळजी घ्या, कारण इथे खूप सारे माकडं पण आहेत आणि त्यांना पण सुद्धा काहीतरी खायला द्या आणि प्यायला पाणी द्या. होतं एक आणि इथं अजून त्याचं नाव आठवत नाही मला. तर हे त्याचं सब विद्यापीठ हे होतं. म्हणजे इथं शिकायला यायची लोक आणि इथून तिबेटचे लोक इथे शिकायला यायचे. या भागात तिबेटियन आले का आपल्याकडे?
ही आहे कान्हेरी लेणी. याची निर्मिती 2ऱ्या शतकापासून सुरू होऊन 3ऱ्या शतकापर्यंत पूर्ण झाली. या ठिकाणी तिबेटचे बौद्ध भिक्षू शिक्षणासाठी येत होते. इसवी सन 1500च्या काळात पोर्तुगीज यांनी या ठिकाणी भेट दिली होती. तेव्हा त्यांनी इथे 300 लेणी होती असं म्हटलं आहे. तर हे आहे मुख्य चैत्यगृह. या ठिकाणी थायलंडचे बौद्ध भिक्षू बसून ध्यान साधना करत आहेत. तर इथे शांतता पाळावी. गौतम बुद्ध नाही का तर राष्ट्रीय शहर मुंबईला व्हॅल्यू नव्हतं तेव्हा. नालासोपाऱ्याला पूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापार हा नालासोपाऱ्यावरून चालायचा समुद्र असल्यामुळे. आणि तिथला एक जो व्यापारी होता तो एक वेळा त्या समुद्रामध्ये काही बौद्ध भिक्षू गाणी म्हणत होते त्याला. पण ही कोणती गाणी आहेत? पण ही बुद्धाची वचनं आहेत. त्याला ती खूप आवडली. आणि हे कुठे आहेत? पण हे वाराणसीला आहे, सारनाथ. आप कहाँ के ज्ञानी बाबा? तो तिथे गेला. त्याने जो ते शिकला, तो भिक्षू झाला. त्याचा पूर्ण होतं. तो इथला पहिला भिक्षू. त्याने इथं आला. तर आता आम्ही आमच्या मित्रांसोबत लेणीच्या मागच्या दिशेला अशा ठिकाणी जात आहोत जिथं खूप कमी लोक गेलेले आहेत. त्या ठिकाणी जाण्याचे धाडस आमच्या मित्रांनी केले आहे, जे कौतुकास्पद आहे. तर याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. राम 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 राम. मार साले का खोपड़ी तोड़ साले का. आम्ही तू तिकडे नाही तोंड करायला पाहिजे होता. आम्ही तू इथे तोंड करायला पाहिजे होता. आम्ही बरोबर आहे. अरे काय एवढं हे टेन्शन नाही. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. हा ते बॅलेन्सिंग नाही होते. बरोबर आहे. तू कुठे गेला? थांब, जाऊ नको पुढे. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता नवीन वर्ष, नवीन ब्लॉग. तर आता मी आलो आहे बोरिवली नॅशनल पार्क आणि कान्हेरी गुफा माझ्या शाळेतल्या मित्रांबरोबर. तर हे पहा दृश्य. वाह क्या सीन है. खूपच सुंदर. आणि ही जागा तुम्ही कधी पाहिली नसेल. तर आता नवीन वर्षात तुम्हाला न्यू ब्लॉग बघायला भेटतील. तर स्टे ट्यून. जे त्या काळातले काही बौद्ध भिक्षू इथं राहत असताना ज्यांचं निधन झालं असेल, ते काही चांगले ज्ञानवान असतील, काही स्कॉलर असतील, तर त्यांच्या अस्थिवर इथं हे स्तूप बांधलेलं असेल. आणि ते दहन देतात. वरती टॉपला गावाचं दहन देण्याचं आहे. तिथून जे काही अस्थि राहतात त्याच्यावर हे स्तूप बांधतात. तर हा जो सर्वात मोठा स्तूप होता हा एका फार मोठ्या भंतेचा असावा त्यांना. आणि त्यानंतर हे बाकीचे आहेत, हे पण अस्थिच असतात. त्यांची नावं काय तुम्हाला माहिती? तर राजेश आणि अमित मांडलेकर हे वरती चढत आहेत. तर तुम्हाला इथे येताना चांगले शूज, पाण्याची बॉटल, कॅप घ्यावी लागेल.
बस हवा निकल गई। तर ही होती कान्हेरी लेणी, अतिशय सुंदर अशी। तर या ठिकाणी सध्या 109 लेण्या उपलब्ध आहेत। तर आपण सुद्धा इथे नक्की या आपल्या मित्रमंडळी परिवारसोबत व ही लेणी पाहण्यास व हिचा आनंद घ्या। तर इथे आल्यावर पाण्याची बॉटल, टॉवेल, टोपी, खायचे पदार्थ थोडेफार नक्की कॅरी करा। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा व मला कळवा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।